This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत में सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, हे त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था। ये जग रहे या न रहे, रहेगी तेरी आस था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता। सीपियों के ओठ में मोतिया हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा। अर्थ क्या निरर्थ क्या, जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, हे त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। हे रुद्रदेव महेश्वरा महेश्वरा महेश्वरा। नमस्कार, मी रेखा. रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। हा शिवपंचाक्षरी मंत्र ऐकून तुमच्या लक्षात आलेच असेल की आजचे व्हिडिओ कशाचे असणार आहेत. तर आज आपण महाशिवरात्री कधी आहे, कशी आणि का साजरी केली जाते, आरोग्यदृष्ट्या महत्त्व, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व, योगदृष्ट्या महत्त्व, जागरण, व्रत, कथा, अभिषेक, पूजा अर्चा, नैवेद्य, आरती, ग्रंथपठण या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण 63व्या एपिसोडमध्ये पंचामृत कसे करायचे हे पाहिले आहे आणि 90व्या एपिसोडमध्ये साबुदाण्याची खीर कशी करायची हे पाहिले आहे. तसेच साबुदाणा वडा, उपवासाचा बटाटे वडा, वरी तांदळाचा भात यासारखे बरेच उपवासाचे पदार्थ कसे करायचे हे देखील पाहिले आहे. सर्व शिवभक्तांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक शिवमय शुभेच्छा. आपण आपल्या दैनंदिन जीवनातून आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा शिवस्तुती जरूर म्हणावी किंवा ऐकावी. दररोज चालता बोलता शिवस्तुती म्हटली तरी चालते. तर आता आपण शिवस्तुतीमधील काही ओळी ऐकूया. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी,
तुझवीन शंभू मज कोण तारी. रवींदु दानल पूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरोध जाळी. ब्रह्मांड दिशा मदनांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची, कपाल माला प्रीत गौतमीची. पंचानना विश्व निवांतकारी, तुझवीन शंभू मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूल पाणी, सदा समाधी निजबोधवाणी. उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. आता आपण महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते कसे ते जाणून घेऊया. भारतीय मान्यतेनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला चंद्र आणि सूर्य जवळ राहतात. हा दिवस शीतल चंद्र आणि रौद्र शिवाच्या सूर्याची भेट मानली जाते. त्यामुळे ही चतुर्दशी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीत काही व्रतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशी, महाशिवरात्र ही नित्य म्हणजे नेहमी करावीची व्रते आहेत. महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्त्व फार मोठे असून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आणि धूमधडाक्याने साजरा करण्यात येतो. संपूर्ण भारतात आणि नेपाळमध्येही हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी यात्रा असतेच, पण देशातील प्रत्येक गावागावातील महादेवाच्या मंदिरात यात्रेचे स्वरूप असते. दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून ही महाशिवरात्री साजरी केली जाते आणि शिवाने त्याच्या सर्व शत्रूवर मात केली म्हणून ही महाशिवरात्र साजरी करतात. शिव आणि शक्ती एकत्र आले आणि विश्वाची निर्मिती झाली. शिव आणि शक्तीच्या मिलनाचा हा दिवस आहे. आता आपण महाशिवरात्री का म्हणतात याचा अर्थ जाणून घेऊया. शिव या शब्दाचा अर्थ असा आहे की जे नाही ते, जे आहे ते, जे नाही ते शिव आहे असा होतो. महान शिवरात्र म्हणजे भगवान शिवाची महान रात्र. शिवरात्र ही आध्यात्मिक जागृतीची आणि सृष्टीच्या उगमाची रात्र आहे. महाशिवरात्री भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शंकर शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शंकराच्या त्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री म्हणतात. भगवान शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात तो काल पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. प्रत्येक चांद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात अधिक महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात स्थिती अशी असते की मनुष्यास नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. आता आपण महाशिवरात्री कधी असते आणि पूजेच्या कोणकोणत्या वेळा आहेत ते जाणून घेऊया. कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्री म्हणतात, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी सर्वात श्रेष्ठ असते.
आणि तिला महाशिवरात्री म्हणतात. तर या वर्षी म्हणजे 2026 मध्ये 16 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला काळरात्रही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार चतुर्दशी तिथी प्रारंभ 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 पासून चतुर्दशी तिथी समाप्त 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 पर्यंत. आणि शिवलिंगाची पूजा 4 प्रहर पूजेची वेळ पहिला प्रहर 6:11 पासून ते रात्री 9:23 पर्यंत. रात्रीचा दुसरा प्रहर पूजेची वेळ 9:23 पासून रात्री 12:06 पर्यंत आणि मध्यरात्री 3:47 पर्यंत. रात्री चौथा प्रहर पूजेची वेळ मध्यरात्री 3:47 पासून सोमवार सकाळी 9:59 पर्यंत. निशीथकाल पूजेची वेळ मध्यरात्री 12:09 पासून मध्यरात्री 1:01 पर्यंत. 16 फेब्रुवारीला शिवरात्री उपवास पारणाची वेळ सकाळी 9:59 पासून सायंकाळी 3:24 पर्यंत. आता आपण घरच्या घरी पूजा अर्चा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते जाणून घेऊया. पाट किंवा चौरंग, पांढरे वस्त्र, शिवलिंग किंवा महादेवाची पिंड, निरांजन, भस्म, पाणी, दूध, पंचामृत, फळं, बेल, पांढरी फुलं, रांगोळी, तुपातील फुलवाती, गेज वस्त्र, पांढऱ्या अक्षता, नैवेद्य. 108 बेलपत्री मिळाली तर छानच. धोत्र्याचे फूल, फळ, कमळ नाही मिळाले तरी चालते. ज्या गोष्टी उपलब्ध होतील त्या पूजेसाठी वापरायला घेतल्या तरी चालतील. आता आपण पूजा अर्चा करण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया. पूजा करताना आपण स्वतःही पांढरे कपडे परिधान करायचे. अभिषेकासाठी जे पाणी घेतो त्यामध्ये गंगाजल घालायचे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालायचे. नसले तरी चालते, परंतु गंगाजल अतिशय महत्त्वाचे आहे. कोणत्याही धातूच्या शिवलिंग किंवा पिंडीची पूजा केली तरी चालते. अभिषेकासाठी गाईचे दूध वापरायचे. महादेवाला पांढरा रंग प्रिय आहे. पांढऱ्या अक्षता वापरायच्या. थंड दूध, थंड पाणी वापरायचे अभिषेक करण्यासाठी. ज्यांना शक्य असेल ते महादेवाची 5 प्रकारांनी आरती केली तरी चालते. पहिला तुपाचे निरांजन लावून, दुसरी खोबऱ्याच्या वाटीत तुपाची वात लावून, तिसरी आघाड्याच्या काड्यांना कापूस गुंडाळून तुपात बुडवून, चौथी तुपाच्या दिव्यात लवंग टाकून आणि 5वी आरती धूप दीप लावून आणि कापूर लावून करायची. अभिषेक करण्यासाठी शुद्ध आणि ताजे दूध घ्यायचे. या रात्री जागरण करायचे. काही ठिकाणी तांदळाच्या पिठीचे दिवे करून शिवाला ओवाळतात आणि दीपदानही केले जाते. तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर साखरेचे किंवा मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करायची. पूजा करताना शिवलिंगाचे टोक म्हणजेच त्याला सोमसूत्र म्हणतात ते उत्तरेकडे करून यथासांग यथाविधी पूजा करायची. महादेवाला जलाभिषेक अतिशय प्रिय आहे. महादेवाची पूजा 4 प्रकारात केली जाते. पूजा वेगवेगळी असते. जर घरी करणार नसाल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा अभिषेक केला तरी चालतो. शिवशंकराच्या प्राचीन मंदिरात जाऊन पूजा अर्चा जरूर करावी किंवा जरूर जावे. तेथे गेल्याने मंदिरात जी ऊर्जा असते ती आपल्या भोवती एक आवरण तयार करते असे शास्त्र सांगते. पंचाक्षरी मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरी चालतो. हर हर महादेव असाही जयघोष करावे. रात्रीच्या 4ही प्रहरात पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना दान देऊन उपवास सोडावा. उसाचा रस देखील ठेवावा. जागरण करणे महत्त्वाचे आहे. यामुळे
व्रताचे फळ अधिकाधिक मिळते. आता आपण मंदिरात किंवा घरच्या घरी आणि आमच्या घरी पूजा अर्चा कशी करतो ते जाणून घेऊया. महाशिवरात्री हा एक वर्षातून येणारा महत्त्वाचा सण आहे. सूर्योदयापूर्वी उठून सडा रांगोळी करून देवपूजा करून नंतर आपण ज्या ठिकाणी पूजा अभिषेक वगैरे करणार आहोत ते ठिकाण स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून पांढरे वस्त्र अंथरून फुलांनी किंवा रांगोळीने रांगोळी काढून नंतर प्रथम तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून हळदी कुंकू फूल अक्षता वाहून दिव्याची पूजा प्रथम करायची. नंतर विधिवत गणपतीची पूजा करून तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची. जास्वंदीचे फूल व्हायचे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. एक ताम्हण घेऊन त्यामध्ये शिवलिंग किंवा महादेवाची पिंड ठेवून प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा. नंतर दूध किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर घालायचे. या गोष्टी शिवशंभूला अत्यंत प्रिय आहेत. या पाचही वस्तूंचे वेगवेगळे महत्त्व आहे. नंतर पाण्यामध्ये साखर किंवा कापूर टाकून पिंडीवर घालायचे. नंतर स्वच्छ कापडाने शिवलिंग पुसून घ्यायचे. नंतर चौरंगावर शिवलिंग स्थापन करायचे. अत्तर लावून भस्म लावायचे आणि पांढरी वस्त्रमाळ घालायची. पांढरे फूल व्हायचे. बेलपत्र व्हायचे. बेलपत्री 108 वाहिली तर त्याचा आपल्याला खूपच छान लाभ होतो. नंतर आपण आपल्या हाताच्या 3 बोटांनी म्हणजेच करंगळी आणि अंगठा सोडून मधल्या 3 बोटांनी स्वतःला भस्म लावून घ्यायचे. पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. नंतर माता पार्वतीची म्हणजेच अन्नपूर्णेची मूर्तीची विधिवत पूजा करून महादेवाच्या वामभागी स्थापन करायची. अन्नपूर्णा म्हणजेच पार्वतीचेच रूप आहे. ओटीचे साहित्य ठेवायचे. नंतर फळांचा, खडीसाखर, दूध, साबुदाण्याची खीर वगैरेचा नैवेद्य दाखवायचा. शिवलिंग ग्रंथातील 2रा अध्याय वाचायचा. काशीखंड, 42 ओव्या, शिवस्तुती यांचे पठण करायचे. शक्य असेल तर संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. भगवान शंकराची आरती म्हणायची. कर्पूर आरती म्हणायची. भगवान शंकराला कर्पूर गौर असे म्हटले आहे. अभिषेक केलेले दूध आहे ते घरातील सर्वांनी ग्रहण करायचे. त्यामुळे आपल्या ज्या तब्येतीच्या तक्रारी असतात त्या नाहीशा होतात असे मानले जाते. या प्रकारे आम्ही आमच्याकडे घरच्या घरी पूजा अर्चा नैवेद्य वगैरे करतो. शिवाची उपासना वेदकालापासून भारतात रूढ आहे. रुद्र ही संहारक देवता. रुद्राने कृपा करावी म्हणून शिवपूजा सुरू झाली. आपण आकाशात मृग नक्षत्र पाहतो. त्यातील व्याधाची आणि मृगाची कथा या दिवशी घडली. कवटाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. कवटाचे फळ खाण्यासाठी या दिवशी विशेष महत्त्व असते. कवटाच्या बियात अमृत कण असतात असे मानतात. आता आपण 12 ज्योतिर्लिंगांची नावे आणि कोणकोणती ठिकाणे हे जाणून घेऊया. गुजरात गीर सोमनाथ, आंध्र प्रदेश श्रीशैल्य मल्लिकार्जुन, उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर मध्य प्रदेश, वैजनाथ बीड महाराष्ट्र, भीमाशंकर पुणे महाराष्ट्र, रामेश्वर रामनाथपुरम तामिळनाडू, नागेश्वर हिंगोली महाराष्ट्र, काशी विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र, केदारनाथ रुद्रप्रयाग उत्तराखंड, कृष्णेश्वर संभाजीनगर वेरूळ महाराष्ट्र. भारतामध्ये जी ही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्या खाली जमिनीतून एक प्रकारचे जिओपॅथिक एनर्जी ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या ठिकाणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग बांधली आहेत. त्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण गेलो तर तिथली एनर्जी आपल्याला मिळते आणि आपली तब्येत
चांगली राहते. आता आपण महाशिवरात्रीचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर शिव ही एक अणूची रचना आहे. जगाच्या पाठीवर कुठलीही अणुभट्टी ही शिवपिंडी शिवलिंगासारखीच दिसते. त्याच्या भोवती देखील पाणी आहे. त्याच्या मागचं कारण असे आहे की अणुभट्टीच्या बाजूला जे रेडिएशन तयार होते ते आजूबाजूच्या लोकांना त्रासदायक ठरू नये म्हणून तिथे पाण्यात मिसळावं यासाठी त्याच्या भोवती पाणी असते. आणि आपलं शिवलिंग जे आहे तेही असेच आहे. शिवलिंगावर आपण सातत्याने पाणी टाकत असतो. संततधार असतेच. तर शिवलिंगाची एक बाजू इलेक्ट्रॉन तर दुसरी बाजू प्रोटॉन आणि मधली न्यूट्रॉन अशी मांडली गेली आहे. न्यूट्रॉन म्हणजे अर्थात अणू आणि अधोन्मीलित आहे. अणू जो असतो तो अर्थात जागृत असतो. तर पूर्ण जागृत झाला तर सारे जग नष्ट करेल. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यामधून पुढे गेलेलं आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहीत असणारी गोष्ट या सर्व गोष्टी एकच आहेत आणि लक्षावधी मार्गाने प्रकाशित होतात हे आज सिद्ध केलेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाला प्रारंभ करतो. या महिन्यात येणारं ऋतूचं परिवर्तन हे शुभ मानलं जातं. म्हणून महादेवाला महाशिवरात्री ही तिथी आवडते. त्याला आपण शिवऊर्जा म्हणतो. म्हणून ती आपल्याला फल देणारी, आनंददायी ठरते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला दूर करते. आता आपण नामस्मरण, जप, जागरण, व्रत आपल्याला हे कसे फलदायी आहे ते जाणून घेऊया. शिवरात्रीला जागरण करण्याने पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे ब्रह्मांडातल्या पिंडीला आपल्या पिंडीशी कनेक्ट करणे म्हणजेच शिवरात्रीचं व्रत करणे. व्रत 3 पद्धतीने करतात. पूर्ण दिवस उपवास, पूजा अर्चा, जागरण. शिवरात्रीच्या 4 प्रहरी पूजा करावी असे विधान आहे. याला यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन केले जाते. या रात्री जागरण करून ओम नमः शिवाय हा मंत्र जप केल्याने देवादिदेव महादेव सर्व पापपीडा जन्मोजन्मांतरीच्या दोषातून मुक्त करतात. पूजा अर्चा, व्रत, अभिषेक केल्याने कुकर्म, पीडा, दोष नष्ट होतात असे शास्त्र सांगते. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या भोळ्या शंकराची भोळ्या भावाने पूजा अर्चा केल्याने शिवशंकर प्रसन्न होतातच आणि आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचे सुख, शांती, समाधान मिळते. महाशिवरात्र हा शिव उपासनाचा परमोच्च काळ मानला गेला आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी शिवाबरोबर फक्त शिव नाही तर त्याचे भूतपिशाच देखील जागृत असतात. यामुळे आज जी उपासना करतो त्यात शिवतत्वाला आकृष्ट होऊन जे शिवगण आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. कारण आपण शिवस्वरूप होतो. आणि म्हणून शिवव्रत, पूजा अर्चा, जप, जागरण, मंत्रपठण जरूर करावे असे शास्त्र सांगते. शिव हे आत्म्याचं, पिंडाचं प्रतीक मानलं गेलं आहे. शिवाचं मंदिर शक्यतो स्मशानातच असते. यावरून शिव आपल्याला असे सांगतात की आपला अंत आणि आपला आगमही इथेच आहे. आपला राग, अहंकार, स्वार्थ शिवाला अर्पण करायचे. मुक्तीचा मार्ग देणारा शिव आपल्या जीवनाचं भलं करतो. रुद्राभिषेक करणे शुभ मानतात. महाशिवरात्रीला दिवस रात्र जितके शक्य होईल तितका ओम नमः शिवाय जप करायचा. चालता बोलता जप करायचा किंवा लिहून काढायचा किंवा ऐकायचा. महामृत्युंजय जप देखील केला तरी चालतो. आता आपण योगशास्त्रामध्ये महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व पौराणिक कथा व्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि या रात्रीला इतके महत्त्व दिले जाते. याचे कारण साधकाला
उच्च आध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देते. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे. अध्यात्माच्या योग मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे. शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले, ते पर्वतासारखेच बनले. अतिशय स्थिर योग परंपरेत शिव देव म्हणून पूजले जात नाहीत, तर त्यांना आदिगुरु म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले शिव प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर शिव एके दिवशी अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले. त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून पाहतात. योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्त्वाची मानली जाते, कारण अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता आपण शिवरात्रीची महालये कोणकोणत्या पुराणात आहेत आणि एक कथा जाणून घेऊया. माघ कृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या शिवरात्रीची महालये गरुड पुराण, स्कंद पुराण, पद्मपुराण, अग्निपुराण यामध्ये दिली आहेत. परंतु काही तपशिलामध्ये भेद असला तरी ह्या सर्व ग्रंथात दिलेल्या महाशिवरात्री महालयातील मुख्य गोष्टी सारख्या आहेत. सर्व पुराणात शिवरात्री व्रताची अतिशय प्रशंसा केली आहे. सर्व पुराणापैकी गरुड पुराणातील कथा सर्वात प्राचीन आहे. ती कथा अशी आहे की पवित्र शास्त्रानुसार जेव्हा समुद्र आणि देवदानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा प्राणघातक विष सापडले. हे विष इतकं प्राणघातक होतं की त्यामुळं ते विष संपूर्ण जगाचा नाश करू शकले असते. परंतु संपूर्ण जगाला वाचविण्यासाठी भगवान शंकराने ते विष प्राशन करून आपल्या कंठात ठेवले. त्यामुळे महादेवाला नीलकंठेश्वर असे म्हटले जाते. एकीकडे शिव कृपाळू म्हणून ओळखला जातो, तो श्रेष्ठ दाता आहे. याबद्दल पुराणात अनेक कथा आहेत. आता आपण महाशिवरात्रीबद्दलची एक कथा जाणून घेऊया. महाशिवरात्रीबद्दल पुराणात अनेक कथा आहेत. महाशिवरात्रीची ही कथा परमपावन आणि पवित्र आहे. या कथेच्या वाचनाने किंवा ऐकण्याने नकळत घडलेली पापे नष्ट होतात, अशी ही दिव्य कथा आहे. गरुड पुराणातील कथा सर्वात प्राचीन आहे. अबू पर्वतावर सुंदरसेन नावाचा एक राजा होता. तो निषादांचा राजा होता. तो महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीला गेला असता त्याला एकही श्वापद मिळाले नाही. तो भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाला. तो एका तलावाच्या काठी गेला. रात्रभर तेथे एका वृक्षावर जागत बसला. तो बिल्ववृक्ष होता. त्या बिल्ववृक्षाच्या बुंद्याशी एक शिवलिंग होते. सुखाने आणि शांतपणाने बसता यावे म्हणून त्या निषाद राजाने बिल्ववृक्षाची पाने खुडून टाकली. ती पाने त्याच्या न कळत शिवलिंगाच्या मस्तकावर पडली. धूळ खाली बसावं म्हणून त्याने त्या सरोवरातील पाणी तेथे शिंपडले, तर ते शिवलिंगावर पडले. त्याचा एक बाण खाली शिवलिंगावर पडला. तो त्याने गुडघे टेकून उचलून घेतला. अशा रीतीने त्याच्याकडून उपवास, शिवलिंगाची पूजा, जागरण घडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेल्यावर त्याने भोजन केले. ह्या पुण्यसंचयामुळे निषाद राजा मरण पावल्यानंतर त्याला शंकराच्या दूतांनी यमदूताच्या हातून सोडविले आणि तो राजा शंकराचा अनुचर म्हणजेच सेवक झाला. अग्निपुराणातही सुंदरसेन नावाच्या व्याधाचा उल्लेख केला आहे. जर कोणी शिवरात्री व्रत 24 वर्ष, 12 किंवा 14 वर्षापर्यंत करण्याचा संकल्प केला असेल तर तेवढी वर्षे पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करायचे असते. आणखीन एक सांगायचं म्हणजे शिवलेख ग्रंथातील 2रा अध्याय हा महाशिवरात्री व्रताचाच आहे. ती कथा जरूर वाचावी किंवा ऐकावी. आपण सर्वांनी शारीरिक, मानसिक मनोबल वाढवण्यासाठी महाशिवरात्रीचा उपवास जरूर केला पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू. नवीन नवीन वेगवेगळे
सण उत्सव आणि रेसिपी घेऊन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.